नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने बनवलेलं भन्नाट चवीचं ग्रीन चिकन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ग्रीन चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन 3 पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच इतकी हळदी पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा पिळून टाकलेला आहे. इथे तुम्ही लिंबाच्या ऐवजी दह्याचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आपल्याला ते चिकनला छान असं चोळून घ्यायचं आहे. ते चिकनला छान असं लावून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने जर चिकन बनवलं तर चिकनचे पीस खूप टेस्टी आणि चवदार लागतात. आता इथे आपण वाटण तयार करून घेऊया. तर वाटण तयार करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. जेवढी कोथिंबीर घेतलेली आहे तेवढाच आपण इथे पुदिनासुद्धा वापरलेला आहे. पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. 3 आल्याचे तुकडे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे. एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. तर इथे मी 2 पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर मसाला इथे मी अगदी थोडासा वापरलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे मसाला त्यामध्ये टाकून घेऊ शकता, पण शक्यतो मसाला आपल्याला थोडासा टाकायचा आहे. मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर मसाला छान असा परतून झाला की त्यामध्ये 1 कांदा बारीक असा कट करून घेतलेला टाकायचा आहे. कांदा बी चांगला आपल्याला सोनेरी रंगावरती तसा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने कांदासुद्धा छान असा परतून घ्यायचा आणि मस्त असं तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते तेलामध्ये टाकायचं आहे. वाटण छान असं परतायचं आहे. पूर्णपणे त्यामधला कच्चेपणा हा नाहीसा करायचा आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं तेल सुटलेलं आहे. वाटण छान असं परतून झालेलं आहे. आता तयार करून घेतलेलं जे मॅरिनेट चिकन आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं चिकन सर्व टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे वाटण चिकनला लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी चिकन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही. अशा पद्धतीने हे चिकन जर केलं तर चिकनचे पीस खूप टेस्टी आणि चवदार लागतात. त्यामुळे आपल्याला 10 मिनिटं चिकन असं पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे. रेसिपी खूप साधी सोपी आहे, त्यामुळे अशा पद्धतीची एक वेळेस नक्की ट्राय करा. 1 चमचा इतका सुहाना मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. मसाले छान असे सर्व चिकनला लावून घ्यायचे आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं चिकनसुद्धा 70% शिजलेलं आहे. आता चिकन छान आणखीन शिजवण्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर चिकन आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने चिकनमध्ये मी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ बघायचं. मीठ बरोबर असेल तर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी परत छान असं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता एकदम धाबा स्टाईल आणि खूप छान असं हे ग्रीन चिकन आपलं तयार झालेलं आहे. हे चिकन तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. एकदम घरच्या घरी आपण हॉटेलसारखी चव चिकनला आणू शकतात, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. मग हे चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर का चिकनची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा पद्धतीचं ग्रीन चिकन तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीमध्ये.